ते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। श्रीमद्दासबोधदशकबन्धरावा समास सहावा चातुर्य विवरण निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज श्रीराम। पितापासून कृष्ण झाले भूमंडळे विस्तारले तेणे विणव मजले हे तो घडेना श्रीराम। आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अधमानी उत्तम गुण तेथेची असते श्रीराम। महीसुत सरसाविला सरसावनिद्विधा केला उभयता मिळून चालिला कार्यभाग श्रीराम। श्वेता श्वेता सगाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित भोता इहलोक सार्थकता होत आहे श्रीराम। विवरता याचा विचार मूर्खतोची होये चतुर सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा श्रीराम। पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अखंड ब्रह्मांड व्याप्त चराचरातील गतिमान शक्ती
साक्षात सगुण आणि निर्गुणाने साकारलेलं भव्य दिव्य चैतन्य अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व गुरुबंधू आणि भगिनी यांना करजुळविता शिरई झुकले वंदन माझे तुझसी पहिले. सर्वांना श्री गुरुदेव. आपण या संतसंघामध्ये प्रत्येक रविवारी आपण या दासबोध ग्रंथामधील गुरुशिष्य संवाद आपण श्रवण करत आलेलो आहोत. या ठिकाणी आपलं महान भाग्य आहे. आपल्याला या ठिकाणी श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती दोन्ही भक्तीचा लाभ आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. भाविक हो, गेल्या रविवारी आपण चंचल निरूपण नाम या समासाबद्दल आपण ऐकलं. यामध्ये समर्थ म्हणतायत, आपण आपणास ना कळे पाहो जाता कळे ना कशाच काहीच मिळे ना उदंडपणे. पहा, अज्ञानपणाचं लक्षण यामध्ये कसं सांगितलेलं आहे. आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही साधकाची या अज्ञानपणामध्ये कशी स्थिती होते. आपल्याला सुद्धा होत नाही. आपल्याकडे पाहिलं असता आपण काय करतो, आपण काय आहोत याचं काहीसुद्धा त्याला कळत नाही. कारण का, तर आपल्यातील अफाटपणामुळे, आपल्यातील या अफाट चंचलतेमुळे, आपल्यातील या उदंडतेमुळे काय होतं, त्याचं अज्ञान असतं. या अज्ञानाला तो चिकटलेला असतो. अहम भावना त्याच्यामध्ये असते आणि याच्यामधून तो बाहेर येऊ शकत नाही. भाविको पहा, जिथे सारासार विचार नसतो त्या ठिकाणी केवळ अंधकारच असतो. पहा, अज्ञानी माणूस काय करतो, सत्य असं सार सोडून देतो आणि खोटं असं आसार ग्रहण करतो. यामुळे काय होतं, त्याच्या पदरी दुःख आणि दुःखच येतं. तर समर्थ आपल्या या आजच्या दशक 15वा आणि समास 6वा चातुर्य विवरण समासामध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया. चातुर्य विवरण स्पष्ट करताना समर्थ आपल्याला एका ओवीतून म्हणतायत, आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू उकळावे. आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू कळावे. नाना परी समजावे उदंडपणे. पहा, या अज्ञानी माणूस आपलं हे चातुर्याचं विवरण करत असताना तो कसा असावा. आधी त्यांनी त्या माणसाचा अंतरंग ओळखावाचं. समोरची स्थिती कशी आहे, समोरचा प्रसंग कसा आहे याचं औचित्य त्याने पाहून घ्यायचं असतं आणि हळूहळू अशा माणसाला बोलतं करायचं असतं. आणि बोलतं केल्यानंतर त्याला आपल्यातील या सद्गुणांच्या सात्विक विचारानं त्याला चांगल्या विचारांच्या स्वाधीन आणायचं, म्हणजेच परमार्थामध्ये आणायचं आहे. भाविक हो, या मानवी मनाच्या पटलावर विचार करत असताना प्रत्येकामध्ये, आम्हा प्रत्येकामध्ये काही दुर्गुण असतात. माणसामध्ये 2 प्रकारचे गुण असू शकतात. रजगुणामध्ये पण शबल आणि शुद्ध. म्हणजे शबल म्हणजे वाईट आणि शुद्ध म्हणजे चांगले. त्यामुळे आपल्यामध्ये काही वाईट गुण असतात, काही चांगले गुण असतात. म्हणजे काही सद्गुण असतात तर काही दुर्गुण असतात. पुढे तर ह्या सद्गुणांची ज्ञानी माणसाने कास धरली असता त्याच्यामध्ये वेगवेगळे स्वभावधर्म विकसित होतात. त्याच्या अंगी चिकाटी येते, त्याच्या अंगी संयमता येते, त्याच्या अंगी दूरदृष्टीपणा येतो आणि या सर्व स्वभावधर्मांतून त्यांचं अंतःकरण समता आणि सुचिता याने पवित्र होते. आणि अशा पवित्र अंतःकरणाने जेव्हा तो सारासार विवेकदृष्टीने समाजाकडे पाहतो, प्रत्येकाकडे पाहताना तो या सारासार विवेक बुद्धीने आपलं मतपरिवर्तन मांडताना, दुसऱ्याशी बोलताना अगदी सावधानपणे बोलतो. यालाच आपण चातुर्य असं म्हणावं. आणि या चातुर्याबद्दल म्हणताना समर्थ म्हणतायत की हे चातुर्य आपल्याकडे ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण
मी कोण तो विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण विचार करावा अंतर्यामी. यामध्ये पहा, आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे आपल्याला ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आत्मज्ञान हे आपल्याला समजणारच नाही. यासाठी भाविको आपल्याला सद्गुरूंच्या सहवासात, संतांच्या सहवासात जाऊन आपण आपले दुर्गुण घालून सद्गुण आपल्या अंगी कसे येतील या अनुषंगाने आपण विचार करायला हवा. समर्थ म्हणतात, या ठिकाणी या आत्मज्ञानामध्ये सामर्थ्य आहे, आत्मज्ञानामध्ये पावित्र्य आहे, आत्मज्ञानामध्ये श्रेष्ठत्व आहे. बुद्धी आणि शब्दनानाच्या भूमिकेवर जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला हे ज्ञान आहे हेच सामर्थ्य प्रदान करत असते. ह्या ज्ञानाच्या जोरावर अज्ञानी माणूस घट्ट आधार धरून आपल्या प्रारब्धाची रेषा देखील पुसू शकतो. असं हे ज्ञान आहे, पवित्र असं हे ज्ञान आहे. हे सद्गुरूंच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पण त्यांच्या सहवासात राहून आपण ते सद्गुण आपल्या अंगी बाणावायचे असतात. आणि समर्थ म्हणतात की साधकाने खरं कुठं काय आहे ते पाहावं, दृढ निश्चय करावा आणि सारासार विवेक बुद्धीने आपल्या जीवनामध्ये आपण वाटचाल करताना आपल्या अंगी जे गुण आहेत हे गुणांचा चांगल्या प्रकारे आपण वापर करावा. पण भाविक हो, हे चांगले गुण येण्यासाठी आणि हा परमार्थ करण्यासाठी आपल्यातील अज्ञान घालविणं हे आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला मिळालेला हा नरजन्म आहे, हा खरोखर आपण त्या नरदेहाचं आपण सार्थक करायचं आहे. आपण सद्गुरूंच्या सानिध्यात येऊन संतांच्या सानिध्यात येऊन आपण या नरदेहाचं आपण सार्थक करायचं आहे. कारण हा आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे, नाना सुकृताचे फळं तोची नरदेह केवळ. आपण काहीतरी मागील जन्मामध्ये आपण काहीतरी पुण्य केलेलं असावं आणि हा पुण्याचा वाटा म्हणून आपल्याला हा पवित्र असा नरदेह जन्म मिळालेला आहे. ह्या नरदेहाचं आपण सार्थक करायला हवं. त्या परमेश्वराने, भगवंताने आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे, ह्या नरदेहामध्ये आपल्याला बुद्धी हा प्रकार इतर प्राणी मात्रांपेक्षा जास्त असं दिलेलं आहे. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. पहा, या सृष्टीमध्ये अनेक प्राणी आहेत, सजीव आहेत, पण यामध्ये मनुष्याला हा बुद्धी हा प्रकार म्हणजे चातुर्य हा प्रकार चांगला दिलेला आहे, इतर प्राणी मात्रांहून चांगला दिलेला आहे. कारण या जन्मातच या देहाला मुक्ती आहे आणि ती मुक्ती आपण साधण्यासाठी आपण या संतांच्या संगतीमध्ये राहून आपल्या जन्माचा आपण सार्थक करायला पाहिजे. या ठिकाणी समर्थने आपल्याला चातुर्य विवरण याचं स्पष्टीकरण करताना आपल्या इथे एक जिवंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आपल्या डोळ्यासमोरच जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्राचार्यजी महाराज, खरोखरच आम्हा सर्वांची माऊली. हा भवसागर तरुण जाण्यासाठी लाखो भाविकांना स्वतः नावाडी होऊन त्यांची नौका पैलतीरी नेली. सर्वांचे संसार सुखाचे झाले. आपल्याला त्यांनी भक्ती घडावी म्हणून त्यांच्या अवीट अमृतवाणी प्रबोधनातून आपल्याला त्यांनी एक भक्तीचा चांगला असा मार्ग दिला. 10 मिनिटं भक्ती करा. आपण समर्थ रामदास स्वामींच्या चातुर्य विवरण या समासावर बोलत आहोत. एक गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्याला समर्थ रामदास स्वामींना जे चातुर्य म्हणायचं आहे ते समर्थ रामदास स्वामींच्या जे मनात आहे ते आपल्या मनात आहे का तपासून पाहता येईल. एक वयोवृद्ध माणूस संसार प्रपंचामध्ये खंगलेला, बायको, 3-4 मुलं,
असा संसाराचा गाडा ओढत चाललेला होता. परिस्थिती फार हलाखीची, गरिबीची. त्यामुळे तो कुटुंबाची गुजरण करण्यासाठी लाकडं जंगलात जायचं, तोडायचं आणि त्याची भली मोठी मोळी बांधायची, डोक्यावर घ्यायची आणि बाजारात यायचं विकायला. मग ती मोळी विकल्यानंतर त्याचे जे काही पैसे असतील त्या पैशावर कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा. असं बरेच वर्ष चालू होतं त्याचं. आता वय होत चाललं होतं, वय वाढलं होतं, मुलं मोठी होत होती, त्यांच्या गरजा वाढत होत्या आणि त्यामुळे तो पूर्वीपेक्षा जरा मोळी मोठी बांधायचा. इकडे शरीर खंगत चाललेलं आहे वय होत असल्यामुळे आणि इकडे त्याचे हाव जास्त वाढत चाललेले आहे. त्या भली मोठी मोळी घेऊन डोक्यावरून जेव्हा चालायचं तर पाय लटलटायचे, पाऊल पुढे टाकता येत नव्हतं, अशी कधी कधी अवस्था व्हायची. आणि असाच एके दिवशी दुपारी 12च्या दरम्यान मोळी डोक्यावर घेतल्याने जंगलातून चालला आहे, बाजाराकडे चालला आहे, मोळी विकण्यासाठी चालला आहे. त्याला आज भरपूर घाम आल्यामुळे, शरीरातून घाम गेल्यामुळे थोडा थकवा आला होता आणि त्याला चालवत नव्हतं. त्या तो वैतागून म्हणाला, त्रासून म्हणाला, यमा ये रे बाबा एकदा आणि सोडव मला. यम महाराज कुठेतरी तिकडेच चाललेले होते अंतरिक्षातून. त्याने ऐकलं, ते ऐकलं आणि ते खाली आले. ह्या म्हाताऱ्याला इतकं म्हणजे श्वास घेणंही कठीण झालं होतं ओझ्यामुळे. म्हणून त्याने काय केलं, ती मोळी जी होती ती एका वडाचा पार पायला, वटवृक्षाच्या पारावर टाकून दिली आणि श्वास सोडून जरा रिलॅक्स झाला. इतक्यात यम महाराज पुढे उभे येऊन राहिले. यम महाराज येऊन पुढे उभे राहिल्याबरोबर ह्यानं बघितलं, हा 11-11 माणूस रेड्यावर बसून आलेला आहे. हा काय प्रकार आहे, घाबरला मनातून. पण माणूस असतो. त्यानं विचारलं, बाबा तुम्ही कोण? तो म्हणाला, यम महाराज. मग इकडे कशाला आलात? अरे आता तूच बोलवलंस ना, तूच म्हणालास ना, यमा ये रे बाबांनी सोडव मला, म्हणून आलो, तुला न्यायला आलो. माणूस असा हुशार नाही पाहिजे, असा चतुर नाही पाहिजे. तो म्हणाल, हां हां बरं झालं आलात, ते मीच बोलवलं होतं तुम्हाला. काय काम काय? यम महाराज विचारतो, काम काय? याने काय केले, पलटी कशी मारली? हां म्हणाला, मीच बोलवलं होतं तुम्हाला, तुम्ही जाताना वरून जात होतं स्वर्गातून, त्या मी पाहिलं, मला ही मोळी भयंकर जड झाली होती, त्यामुळे खाली टाकले मोळी. आता इथे जंगलात कोणी दिसत नाही आहे आणि तुम्हाला जाताना पाहिलं म्हणून आपली हाक मारली. आलात ते बरं झालं. आता असं करा, तिकडे मोळी धरा, माझ्या डोक्यावर द्या, मी घेऊन जातो बाजारामध्ये आणि तुम्ही पण तुमच्या कामाला निघून जा. याला चलाकी म्हणतात, याला चातुर्य म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे यमावर सुद्धा त्याने काय केलं, शेरेबाजी केली, यमावर सुद्धा कोटी केली. तर कोटी करणं किंवा चालूगिरी करणं, महाचालूगिरी करणं, याला चातुर्य म्हणत नाही, फसवा फसवे आहे. समर्थ रामदास स्वामींना या चातुर्याबद्दल बोलायचं नाही आहे. कारण समर्थ रामदास स्वामींनीच सांगितलेलं आहे, जे जे ज्ञान विरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. त्यामुळे हे अज्ञानपणानं काहीतरी कोट्या बिट्या करायचं सोडून दिलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी. समर्थ रामदास स्वामींना चातुर्य, हे चतुर पुरुषामधलं चातुर्य त्यांना बोलायचं आहे. चतुर्कोण मागच्या संत संघांच्या प्रवचनामध्ये तो विषय गेला आहे की ज्याने आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण, हे ज्यानं शोधलंय त्याला चतुर म्हणायचं. बाकीचे चतुर का नाहीत? तर देवाने एवढा अनमोल असा देह दिला, पण तो मिळूनसुद्धा आम्हाला समजलंच नाही. आमची चतुराई संसार प्रपंच बायको मुलांच्या पलीकडे गेलीच नाही.
पण तोच एक चतुर की ज्याने लाखामध्ये तो एक निर्माण होतो, कोटीमध्ये एक निर्माण होतो, की त्यानं ते ओळखलं की हा देह उसना आहे, हा देह माझा नाही आणि मी देहाचा नाही, परंतु दोघांनी एकमेकाच्या संगतीमध्ये दोघांचा उत्कर्ष करून घ्यायचा आहे. हा पंचतत्वांचा देह, 3 गुणांचा देह म्हणजे अष्टोत्तर प्रकृतीचा देह. अनेक साधू संतांनी सांगितलं, आपल्यालाही सगळ्यांना ठाऊक आहे. बरं, हा देहसुद्धा आपला जरी म्हटलं तरी आपल्या सत्तेनं तो चालत नाही. आपल्याला हवा तसा तो चालत नाही, त्याला हवा असतो तसा तो चालवतो. मग त्याने ठरवलं की ह्या माणसाला जिवंत ठेवायचं पण अर्ध अंग करायचं, तर अर्ध अंग लुळं पडून जातं. देह आपलाच असतो, काही चालत नाही. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना. म्हणून चतुर माणूस समजून घेतो की हा देह त्याला किती दिवस ठेवायचा आहे, तितके दिवस ठेवणार आहे. या देहामध्ये जेवढं ज्ञान आहे अशा प्रकारचं ज्ञान कुणालाही नाही आहे. म्हणजे ज्ञानाचा उपयोग करायचा आणि पाहावे आपणासे आपण असा जो प्रयत्न करतो त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तोच चतुर माणूस की ज्याने मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. सगळेच म्हणतात हा देह दुर्लभ आहे म्हणून, आणि खरंच दुर्लभ आहे. कारण माणूस मेल्यानंतर लगेच मनुष्य जन्माला येत नाही. मनुष्य जन्माला येण्यासाठी कमीत कमी 50% पुण्य असावं लागतं, कमीत कमी. मग जन्म मिळेल. त्या 50%च्या वरती जितकं वाढत जाईल तसा तसा ते कुळ तुम्हाला मिळतं. म्हणून बघा, माणूसच जन्माला आला आहे, पण आला आहे तो कुठे? भिकाऱ्याच्या घरी. 2 वेळचं जेवणसुद्धा मिळणार नाही, अंगावर कपडा घालायला मिळणार नाही, अशा ठिकाणी जन्म येतो. आजारी माणूस पडून येतो, दिसायला एकदम सुंदर आहे पण बुद्धीत चालत नाही. म्हणजे देव जो आहे तो त्या पर्सेंटेजवर आपल्याला देह देतो. म्हणून कमीत कमी 50% आपले असल्याशिवाय मनुष्य जन्म मिळणार नाही. आपण सगळ्यांनी सुखावायला हरकत नाही आहे, कारण आपण 50%च्या वरती आहोत सगळेजण. म्हणून संत संगती मिळाले. कारण तुमच्या गावामध्ये किती लोक आहेत, त्यांनाच का असं वाटतं की आपल्याकडे वेळ नाही म्हणून? तुम्ही काय रिकामे आहात? तुमच्याकडे काय कामधंदा नाही आहे? तुम्ही काय उद्योगी नाही आहेत? मग तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, आमचा संत संघ आहे, दर रविवारी गेलंच पाहिजे. तर तुम्ही जाणून बुजून प्रयत्न करताय आणि त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, तुम्ही 50%च्या वरती चाललेत. कोण 60% आहे, कोण 70% आहे, कोण 80%, कोण 90%पर्यंत जाऊन पोचला आहे. जो 90%पर्यंत पोचलेला इथे बसल्यापैकी त्याने 10% आणखीन प्रयत्न जर केले आणि जैसे गंगा वाहे वैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळ, त्याचेच जवळी देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. मी पण तुमच्यासारखाच माणूस आहे, पण मी एवढं ठणकावून सांगतो, हो मी तुमच्यामध्ये आहे, मी संपूर्ण चराचरामध्ये आहे. मागच्या संत संघामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हजारो मैलावरून मला हाक मारा आणि सांगा स्वामी उठवा म्हणून. नाही उठवलं तर मला विचारा. अजून कुणी अनुभव घेतला नसाल तर आज घरी गेल्यानंतर अनुभव घ्या. अनुभव आल्यानंतर मनाला विचारा. मला काय चमत्कार सांगायचे नाही आहेत, हा स्वानुभव सांगायचा आहे की जर हे मला होऊ शकतं तर तुम्हालाही होऊ शकेल. माझ्यासारखा प्रयत्न करा. या चातुर्य लक्षणाचा उद्देशच असा आहे की समूहाला त्या पुरुषानं वेगवेगळ्या प्रकारे बोलून त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे संस्कार करून त्या मार्गाला घेऊन जायचं, मोक्षाकडे घेऊन जायचं आहे. आणि तो माझा प्रयत्न चालू आहे या समासाप्रमाणे. तर अनुभव घेऊन बघा मी उठवतो का. जर अनुभव आला तर तुम्ही विचारलं पाहिजे स्वतःच्या मनाला की अरे जर स्वामी हे करू शकतात, स्वामींना पाहिलेलं आहे, आपण स्वामींबरोबर बोलू शकतो, स्वामींजवळ जाऊन बसू शकतो, स्वामींना आपलं सुखदुःख विचारू शकतो. म्हणजे स्वामी काय परग्रहावरचे नाही आहे, आपल्या ग्रहावरचेच आहेत, आपलेच आहेत, आपल्या जवळचे आहेत. मग जर स्वामींचं जीवन आपल्या जीवनासारखंच आहे, ते पण पारिवारिकच आहेत.
म्हणजे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीही भिन्नता नाही आहे. मग ते जर एवढ्या स्थितीला जाऊन पोचू शकतात तर मी सुद्धा जाऊन पोचू शकेन, हे विचारण्यासाठी, हे तुमच्या मनामध्ये विचार येण्यासाठी मी माझं उदाहरण दिलं. चतुर त्यालाच म्हणायचं की मिळालेल्या संधीचा तो वापर करतो. तुम्ही इथं बसलेला प्रत्येकजण जर आज विचार नाही केला तर कधी करणार आहात? काय गॅरंटी आहे तुमच्याकडे उद्या तुम्ही असणार म्हणून? म्हणून आत्ता ज्या क्षणाला अध्यात्म असं सांगतं, परमार्थ असं सांगतो की ज्या क्षणाला आपल्याला हे असं कळतं त्या क्षणापासून माणसानं विचार केला पाहिजे की मी इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिवान प्राणी आहे, मग मी खरंच ती बुद्धी वापरतोय का? तुम्ही म्हणाल नाही का अशी वापरत स्वामी, बायकोचं पोट भरतो, मुलाबाळांची पोट भरतो, नोकरी धंदा करतो, एवढं घरदार चालवतो, मी काय बुद्धी वापरत नाही का? ती सामान्य बुद्धी वापरत आहे. कुत्रा पण पोट भरतो. कुत्रा, गाढव, घोडा, लांडगा सगळेजण आपापलं पोट भरत असतात, संसार करत असतात. त्यांना जी सामान्य बुद्धी आहे तेवढी तुमची सामान्य बुद्धी काम करते. तुम्हाला जी विलक्षण बुद्धी दिलेली आहे ती विलक्षण बुद्धी तुम्ही वापरलीत तर या संसारात राहूनच तुम्ही स्वतःची योग्य प्रकारे ओळख करून घ्याल. ही स्वतःची योग्य प्रकारे ओळख करण्यासाठी हा समाज दिला आहे. त्याचं नाव आहे चातुर्य विलक्षण, चातुर्य विवेचन. की असं ज्याला ज्ञान झालेलं आहे त्या व्यक्तीची जबाबदारी असते की समूहाला उद्दीपित करणं, त्या समूहाला स्वस्वरूपाकडे घेऊन जाण्यासाठी प्रवृत्त करणं, हा त्या समासाचा आजचा उद्देश आहे. आणि तो उद्देश सफल करण्याचा मी या मगापासूनच्या प्रबोधनातून प्रयत्न केला की हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला एकदा ज्ञान झालं की ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. कारण आपण बुद्धिवान प्राणी आहोत, त्या बुद्धीचा वापर समाजासाठी केला पाहिजे. कभी किसी को ज्ञान बांटा नहीं तो ज्ञानी कहलाने का अधिकार क्या, कभी प्यासी को पानी पिलाया नहीं बाद आंसू बहाने से क्या फ़ायदा. तसं आम्ही जर माणूस आहोत तर स्वतः आत्मउद्धार करून घेतला पाहिजे आणि इतरांचा पण केला पाहिजे. तो करावा यासाठी समर्थ रामदास स्वामींनी अशा लोकांना उद्दीपित केलेलं आहे, प्रोत्साहित केलं आहे की तुम्ही असा मार्ग दाखवा की त्या मार्गानं आम जनता जाईल आणि तेही आपल्या जीवनाचं सार्थक करतील. मला वाटतं समाजाचा उद्देश आपल्याला समजलेला आहे. आपलं टायमिंग संपलेलं आहे. पुढच्या रविवारी परत संत संघामध्ये भेटूया. तोपर्यंत आपण इथे रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.